Audio Jungle. अनेक महिन्यापासून ह्या 5% निधीबद्दल आंदोलन करतायत. काय यश येत नाही, काय मागणी आहे? त्याच्यामध्ये सर्वात जास्त म्हटलं तर ग्रामसेवक आणि जो कोणी गावाचा प्रतिनिधी आहे तो याच्यामध्ये दोषी असल्यामुळे दिव्यांग बांधव व निराधार यांच्या मागणीला यश येत नाही. हे लढा किती दिवस चालणार आहे असं? जोपर्यंत दिव्यांग बांधव आणि विधवा महिलेचं जोपर्यंत घरकुल भेटत नाही, जोपर्यंत BDO ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हे दाखल करीत नाही, तोपर्यंत हा लढा चालूच राहणार. तुमची भेट झाली का यांची BDO सोबत? इथल्या आम्ही काय भेटायची काय गरज आहे? त्याला निवेदन दिलेलं आहे, सर्व सविस्तर त्याला माहिती दिलेली आहे. त्यांनी काय तुम्हाला उत्तर दिलं काय पत्र काय वगैरे? अजून काय भेटायला कोणी आलेलं नाही. तर याच्यानंतर आता ते आल्याच्या नंतर सविस्तर चर्चा करून बोलू त्याच्याशी काय होतंय. नाही, हे आपण जी लढा आहे की असा आज निरंतर किती दिवस चालणार आहे? कुठेतरी त्याला थांब मिळाला पाहिजे ना. जोपर्यंत ग्रामसेवकावर जर BDO जर फौजदारी गुन्हे दाखल करीत नसले तर आम्ही BDO साहेबावर दिव्यांग बांधव व प्रहारच्या वतीने गुन्हे दाखल करणार आहोत. तोपर्यंत हा लढा चालूच राहणार.